इथे बहीण भावाचं बघा सकाळी सकाळी कसं प्रेम होतं चाललंय. प्रांशू उठला की बाळ बाळ म्हणत असतो सतत. नमस्कार, मी प्रतीक्षा, तुमचं प्रतीक्षा पाटील या माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान तुमच्या मनासारखा आणि पॉझिटिव्ह जावो. आता लेकरं दोन्हीही झोपलेत आंघोळ घालून. आणि एक आनंदाची बातमी आहे, अजून एक काल एक आनंदाची बातमी तुम्हाला सांगितली. माझ्या चॅनलवर 100 सबस्क्रायबर कंप्लीट झालेत, म्हणजे पहिले 100. तर ही माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. म्हणजे स्वतः 1 सबस्क्रायबरपासून 100 सबस्क्रायबर होणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आज आम्ही जेवणासाठी बनवलं होतं शेवाची भाजी, भाकरी आणि भात. आणि सध्या अधिक महिना म्हणजेच धोंड्याचा महिना सुरू आहे आपल्या भाषेत बोलायचं झालं तर. या धोंड्याच्या महिन्यात सगळे आपल्या आपल्या लेकीला जावयाला बोलवतात, त्यांचे मानपान करतात, कपडे लत्ते. ज्यांचा पहिला अधिक महिना असेल किंवा पहिला धोंडा असेल तर सोनं वगैरे केलं जातं. पण ज्यांची या धोंड्याच्या महिन्यात जो याच्यामागे एक शास्त्र आहे, असंच नाही की उगं मानपान करायचा. हे या धोंड्याच्या मागे लेकीला जावयाला करण्यामागे एक शास्त्र आहे की हा जो महिना आहे, हा अधिक महिना धोंड्याचा महिना जो म्हणतात, हे भगवान विष्णूला समर्पित केला जातो आणि आपल्या जावयाला विष्णू समान समजले जाते. त्यामुळे जावयाला लेकीला केलं जातं. आता ज्यांची परिस्थिती आहे ते खूपच मोठा करतात. ज्यांची सर्वसामान्य परिस्थिती आहे ते कपडे वगैरे करतात. पण ज्यांची अजिबातच परिस्थिती नाही अशांनी काय करायचं? मग बाहेरच्याकडून मानपान नाही भेटला, परत सासू सासऱ्यांना नाही बोलावलं तर त्या मुलीला मग सासरी त्रास देणं, जाच करणं, अशा गोष्टी घडतात. पण यामागे शास्त्र काय आहे? दान धर्म केल्यानेच धोंड्याचा महिना पावन होतो. उगीच नाही की आम्हाला सुनाच्या घरून नाही बोलावलं, हे केलं, हे याचं काहीच नाही आहे. फक्त या महिन्यामध्ये दानधर्म केल्यानं खूप मोठं पुण्य भेटतं. यामुळेच जावयाला लेकीला, आता आपल्या समाजातला असा माणूस आहे की खूप कंजूस आहे, उगाच जाऊन कुणालाही दान नाही करू शकत, म्हणजे करतच नाही दान. त्यामुळे मग लेकीला जावयाला केलं तर हे दान घडतं किंवा पुण्य भेटतं, त्यामुळे केलं जातं. आणि मला एवढंच म्हणायचं आहे की जे सासू सासरे आहेत, आमचा मानपान केला नाही, धोंड्याला मला बोलावलं नाही म्हणून सुनेला त्रास वगैरे देतात, त्यांना त्यांची एवढीच मनस्थिती बदलावी अशी मी अपेक्षा करते. माझं एवढंच म्हणणं आहे की नाही बोलावलं, त्यांची परिस्थिती नसेल तर ठीक आहे, पण हे शास्त्र जे आहे, जावयाला विष्णू समान समजलं जातं. ह्या धोंड्याच्या महिन्यामध्ये दानधर्म केल्याने खूप मोठं पुण्य भेटतं. तर हे शास्त्र आहे मेन, हे शास्त्र समजून घेतलं पाहिजे आणि आपली मनस्थिती बदलली पाहिजे, एवढंच मला म्हणायचं आहे. इकडे आईचं ब्लाऊज शिवणं चालू आहे. ती स्वतःचं ब्लाऊज शिवते आणि प्रांशूचं बघा काय चाललंय, बॉक्समधल्या सगळ्या रील्स बाहेर काढून त्याच्यासोबत खेळतो. हा खाऊ नो खा होय ती. सहा वाजले सायकाळचे. इशू आमची इथे झोळीमध्ये झोपली आहे. आता प्रांशू एकदा झोपून उठला की तो झोळी झोपत नाही, मग रात्री झोपतो. त्याला आम्ही मुद्दाम झोपवत नाही, तो झोपतो कारण रात्री बघ परेशान करतो, रात्री जागे राहतो. त्यामुळे आता तिकडे आईचा स्वयंपाक चालू आहे. आता चहा पिऊन हरिपाठ लावून मस्त स्वयंपाक करते आई मोबाईलमध्ये. त्या अगोदर आम्ही चहा पिणार आहेत, नंतर स्वयंपाक करणार आहे. इकडे चहा ठेवला आहे, चहा उकळतोय आता. हाय. चल म्हणा जाऊ थांब आता जाऊ. चल म्हणा थांब हो ना पिशवी. ही पिशवी तर आपल्याला व्हायला आणि दुकानाकडे जायला निघाला होता. बाय.